एक ब्रेकिंग बातमी सध्या समोर येते। नसरापूर घटनेविरोधात पुण्यामध्ये निषेध केला जातोय। बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात मूक मोर्चा काढण्यात आलाय। नसरापूर घटनेच्या विरोधात पुण्यात निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात या मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आपण पाहतोय नसरापूरमधील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत आणि आता मूक मोर्चा काढला जातोय। काय नेमकं मोर्चेकरांचं म्हणणं आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच श्रीकांत, मी आता आहे बालगंधर्व चौकात। या ठिकाणी आपण पाहतोय की हजारोच्या संख्येने जे पुणेकर आहेत या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर नसरापूरच्या ज्या अत्याचारामध्ये जी प्रीती मुलगी होती तिला न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी अनेक महिला ज्या आहेत त्या या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहे। या सगळ्यांची एकच मागणी आहे की जो नारादम आहे त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे। या मागणीसाठी अनेक पुणेकर जे आहेत त्या या ठिकाणी आता रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अनेक ठिकाणी अशा घटना होतात, मात्र त्यातला जो आरोपी आहे त्याला कठोर शिक्षा होत नाही, तारीख पे तारीख असं चालूच राहतं। त्या विरोधामध्ये या ठिकाणी आता हे जे पुणेकर जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात या मोर्चासाठी पीडितेचे जे वडील आहेत त्यांनी साथ घातली होती की जे आई वडील आहेत त्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे। त्या अनुषंगाने अनेक लोक जे आहेत ते आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हा मोर्चा जो आहे तो आता सावरकर पुतळ्यापर्यंत हा मोर्चा असाच पुढे जाणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की निषेध निषेध निषेध, चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अनेक लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण काही महिला आहेत, महिलांशी बोलायचा प्रयत्न करू। नेमकी आता आपली मागणी काय असणार आहे ताई? कारण नराधमाला तर लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची मागणी। याच्यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून लवकरात लवकर जो कायदा पास होणार आहे तो पास झाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होऊन चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे। ताई, आपण बघितलं तर अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत। कडक कायदा झाला पाहिजे का अशा प्रकरणात? नक्कीच कडक कायदा झाला पाहिजे की कुठलाही नराधम ही हा जो काही त्याने घाणेरडी ही प्रकृती आहे ही बंद झाली पाहिजे पुरुषांमधली। त्यामुळे त्यासाठी कायदा अधिक कठोर झाला पाहिजे की कुठलीही स्त्री ह्या आपल्या शहरात आपल्या गावात मोकळ्यापणाने फिरली पाहिजे। त्यासाठी त्या चिमुकलीला तर न्याय मिळालाच पाहिजे, न्यायात बदल झालाच पाहिजे। या ठिकाणी पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी पुणेकर जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। थोड्या वेळातच हा मूक मोर्चा जो आहे तो कॅन्डल मार्चमध्ये रूपांतर होईल। दादा, काय नियोजन असणार आहे? आपण आता हा मोर्चा कुठे जाईल? इथून सावरकर पुतळ्यापर्यंत तिकडे घेऊन जाणार आहे। हा पूर्णपणे मूक मोर्चा असणार आहे, शांततेत हा मोर्चा होणार आहे आणि या याच्यातून चिमुकलीला व्यवस्थित लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार। कुठल्या संघटना यात सहभागी झालेल्या? संघटनांचं असं आम्हाला हे एवढं काही मी सांगू शकत नाही, पण हे आमचा DSK विश्ववरचे जे आहेत सगळे रहिवासी ते सगळे आहेत, तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो। चिमुकलीच्या आई वडिलांनी पण साथ घातली होती, आव्हान केलं होतं की आई वडील जे आहेत त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे। ते येणार आहेत, त्याचं आता ते थोड्याच वेळात इथे येणार आहेत, त्यांचा तुम्ही समक्ष भेटू शकता थोड्या वेळात। श्रीकांत, नक्कीच या मोर्चामध्ये त्या चिमुकलीचे आई वडील जे आहेत ते स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। खरं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना होतात, मात्र जो आरोपी असतो त्याला कायद्याच्या चकट्यामध्ये लवकर फाशी होत नाही किंवा फास्ट ट्रॅकवर जरी घेतलं तरी कायदा त्याला लवकर त्याला हे दिली जात नाही। काय नेमकं म्हणणे, आता काय प्रोसेस आहे? आता इथं जो हा मार्च आहे किंवा हा जो मोर्चा आहे हा कुणाच्याही विरोधात नसून समाजाला जागृती झाली पाहिजे। आमच्यासोबत प्रशासन आहे, आमच्यासोबत गृह खातं आहे, सर्व पोलीस यंत्रणा आहे आणि सर्व जो पीडितेला न्याय देण्याच्यासाठीच सगळे सजग आहेत, पण तो दिलेला न्यायाची अंमलबजावणी लगेच व्हावी आणि जे आजपर्यंत असे सगळे न्याय देऊन झालेले आहेत पण त्याच्या अंमलबजावणीला वेळ लागलेला आहे, तर तो वेळ लागू नये आणि यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता या न्यायानं आज मातृशक्ती दिन आहे। आज सगळ्यांकडे मातृदिन आहे, ते मातृदिनाच्या निमित्तानं आपण सर्व मातृशक्तीला पुढे आणून त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या खालीच आपला हा सर्व मोर्चा सुरू आहे आणि हा मूक मोर्चा आहे। त्यामुळे जास्ती बाईट किंवा जास्ती हे न घेता
सगळं तुम्ही हे दिसतंय लाईव्ह की असाही शांततेनं मोर्चा होऊ शकतो कुठल्याही प्रशासनावरती वाहतुकीवर. पण आपली मूळ मागणी जी आहे की जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणखीन काही असे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये असे आरोपी आहेत त्यांनाही लवकर झाली पाहिजे. ही अमुक एका न्यायासाठी नाहीये. जे समाजामध्ये जो सगळ्या प्रकारे अन्याय होतोय, सर्व समाजावरती महिलांवरती अन्याय होतोय, त्या सर्व ज्या काही बातम्या आहेत घडलेल्या, ज्या दुर्घटना घडलेल्या आहेत, त्या दुर्घटनेला न्याय मिळावा ह्यासाठी आहे, कुठल्याही एका न्यायासाठी नाही आहे. बरोबर. या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी काळी फीत जे आहे ते लावून निषेध या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही कुठून आला होता आणि काय नेमके आता तुमच्या मागणी? आम्ही धायरीवरून आलेलो आहे आणि धायरीमध्ये काल आम्ही एका ठिकाणी मीटिंग घेतली. 2-3 हजार लोक होते त्या ठिकाणी मीटिंग घेऊन आम्ही हा निषेध मोर्चा या ठिकाणी कॅन्डल मार्च मोर्चा या ठिकाणी काढतोय की याची मुकलीला न्याय मिळला पाहिजे. छत्रपती शासन जसं होतं छत्रपती शिवाजी महाराज तसं आरोपीचा चौरंग झाला पाहिजे. कारण या आरोपीने याच्या आधी पण 3 गुन्हे केलेले आहेत. त्या 3 गुन्ह्यामध्ये तो पॅरलमध्ये सुटला होता. पॅरलमध्ये सुटताना असा गुन्हा त्यांनी केलेला आहे आणि त्याला लवकरात लवकर शासन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि हा आमचा मुकमोर्चा आहे. कुठल्या प्रकारचं या मोर्चामध्ये काही असे वेगळे पद्धतीचा मोर्चा नाही. हा मुकमोर्चा आहे आणि या मोर्चातनं आम्हाला प्रशासनाला जागृत करायचं की बाबा तुम्ही आता शासनाला जागृत करून सांगायचं की आता तरी आम्हाला न्याय द्या. कारण आता सर्वसामान्य जनता ही आता रोडवर उतरलेली आहे. कारण आता हीच घटना आम्ही आठवड्यापूर्वी राष्ट्रीय मार्ग आम्ही 4 तास बंद केला होता. सर्वसामान्य जनता ज्यावेळेस आंदोलन हातात घेते त्यावेळेस काय घडतं ते आज कळून द्या. आज कळेल. मोर्चामध्ये जर बघितलं तर बहुतांशी लोक जे आहेत ते आई वडील असल्याचं पाहायला मिळतं. आता मी पण मला पण एक मुलगी आहे. अंगावर काटा येतोय की मला पण एक मुलगी आहे की आपल्या मुलीला जेव्हा आपण बाहेर सोडताना पण आता भीती वाटायला लागलेली आहे. कारण बऱ्याच सोसायटीमध्ये आता CCTV कॅमेरे लावायला लागले. बरीच लोकांना मुलीला पण खाली सोडायला भीती वाटायला लागली. कारण हे प्रकरण असं झालेलं आहे की प्रत्येक या ठिकाणी आई वडील या ठिकाणी उतरलेले आहेत. माझी मुलगी पण या मोर्चामध्ये आता सामील आहे. श्रीकांत, या ठिकाणी आपण पाहतोय की या मोर्चामध्ये आई वडील जे आहेत ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि काही वेळातच हा जो मोर्चा आहे तो आता सावरकर पुतळा जो आहे त्याच्या दिशेने रवाना होईल. काही लोक जे येणार आहेत ते थांबलेले आहेत. त्यामुळे हा रस्ता खरं तर आपण पाहतोय निलेश, या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी संपूर्ण महाराष्ट्राची एक मुख्य मागणी आहे. त्या चिमुरडीच्या आई वडिलांची देखील खरं तर तीच भावना आहे. त्यामुळं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये किती तातडीनं कारवाई होते हे देखील आपल्याला पाहावं लागेल. या मूक मोर्चावर देखील आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी.